सर, नाशिकमधल्या वृक्षतोडीला आज राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका आज घेतलेली आहे आणि मला वाटतं हे स्टँड अत्यंत महत्त्वाचं होतं की कुंभमेळा घ्या असं अनेकांचं म्हणणं आहे. काही हरकत नाही, घ्या, पण करवती का चालवता, झाडांना का मारता आणि साधुग्राम वसवण्यासाठी मोठे मोठे वाढलेले झाडं कापायचे, त्यांचा खून करायचा, हे चांगलं नाही. आणि त्यामुळे अनेक सामाजिकदृष्ट्या प्रभावित असलेल्या लोकांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये पिटिशन दाखल केली आणि आमचे मित्र ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी खूप चांगली बाजू तिथे मांडलेली आहे. आणि त्यानुसार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने स्टे दिलेला आहे झाडं कापण्यावर. यापूर्वीचा जो स्टे होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की विदाऊट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, म्हणजे कायद्याची प्रक्रिया न करता कोणतेही झाड कापू नका. आणि त्याचा फायदा घेऊन बेकायदेशीर प्रक्रिया कागदोपत्री दाखवून झाडं कापले जाण्याच्या घटना घडल्या. आता जसं कळत आहे की 500 वर्ष जुना वृक्षसुद्धा त्यांनी तोडून टाकला. या पार्श्वभूमीवर आता NGTने स्ट्रेट अशी ऑर्डर दिली आहे, स्पष्ट ऑर्डर दिलेली आहे की पुढच्या तारखेपर्यंत कोणतंच झाड कापायचं नाही. त्यामुळे आता झाडं कापण्यावर पुढच्या तारखेपर्यंत का होईना बंदी आलेली आहे आणि त्याचा नक्कीच पर्यावरणाला फायदा होईल. माझं असं मत आहे की पर्यावरण संवेदनशील आपण असलं पाहिजे. पर्यावरणासह निसर्गासह जगण्याची माणसाची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे आणि ती प्रत्येक धर्मात आहे. ती परंपरा आपण मानली पाहिजे. आपण निसर्गाचा अपमान करून माणसांचे उत्सव साजरे करण्यासाठी जागा तयार करत असू तर निसर्ग आणि पर्यावरण माणसांना या जमिनीवर उभं सुद्धा राहून देणार नाही. त्यामुळे आत्ताच आपण काळजी घेतली पाहिजे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि यानंतर सुद्धा अशाच प्रकारच्या निर्णयांची शृंखला सुरू राहील तर आपण नाशिकमधलं पर्यावरण वाचू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.